नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपुरातील सुरू असलेल्या रेल्वे धरणे आंदोलनाचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित केला। काही दिवसांपूर्वी त्यांनी रेल्वे प्रवासी सेवा संघटनेतर्फे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देऊन प्रवाशांच्या सर्व मागण्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या होत्या। त्यावेळी दिलेल्या आश्वासनानुसार त्यांनी हा प्रश्न सभागृहात पुन्हा मांडत राज्य सरकारने या मागण्यांचा पाठपुरावा केंद्र शासनाकडे तातडीने करावा अशी मागणी केली आहे। चंद्रपूर गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त आदिवासी बहुल व इंडस्ट्रियल जिल्ह्यामध्ये जनतेच्या अत्यंत विषयाकडे सभागृहातील शासनाचे लक्ष वेधू इच्छितो। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या या जिल्ह्यामध्ये अजूनही रेल्वे सुविधांचा अभाव आहे। त्याच्याकरता चंद्रपूरची जनता मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर येत लॉंग मार्च सुद्धा या ठिकाणी केलेला 3 दिवसाचं धरणे आहे। आमच्या मागण्या आपल्या या सभागृहाच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून पुढे जाव्या यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। चंद्रपूर ते मुंबई दररोज चालणारी सुपरफास्ट ट्रेन सुरू झाली पाहिजे। चंद्रपूरचे 15,000 पेक्षा अधिक विद्यार्थी हे पुण्याला शिकायला आहे, त्यामुळे पुण्याकरता सुद्धा आम्हाला एक चंद्रपूर गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावं यासाठी एक सुपरफास्ट ट्रेन सुरू करा ही विनंती आहे। चंद्रपूर आणि नागपूर हे काही दिवसांनी जुळं शहर होणार आहे। इंडस्ट्री जी आहे ती चंद्रपूरमध्ये नागपूरमध्ये आहे, परंतु या ठिकाणी रोज डेली शटल सेवा सुरू करावी ही आमची मागणी आहे। बंगाली बांधव मोठ्या प्रमाणामध्ये चंद्रपूरमध्ये असल्यामुळे श्री महाकाली चंद्रपूर ते महाकाली कोलकाता ही सुद्धा लाईन या ठिकाणी सुरू केली पाहिजे। महत्वाचं असं आहे की दुरांतो एक्सप्रेस आहे जी गोंदियावरून सुरू होते तिला चंद्रपूरवरून सुरू करावा, जेणेकरून चंद्रपूरच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून रेल्वे सुविधा अत्यंत आवश्यक होणं ही महत्वाची आहे।